राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार जगातील जवळपास 3/4 वाघांचे घर असलेल्या भारतात 2025 मध्ये तब्बल 166 वाघांचा मृत्यू झाला. 2024च्या तुलनेत ही संख्या 40 ने वाढली आहे. 2024 जेव्हा 126 मृत्यूंची नोंद झाली होती. अधिवासावरील दबाव, प्रादेशिक स्पर्धा आणि संवर्धनातील आव्हाने यांसारख्या समस्यांबाबत नवीन चिंता निर्माण झाली आहे. मध्य प्रदेशात सर्वाधिक 55 मृत्यूंची नोंद झाली, तर इतर प्रमुख मृत्यू महाराष्ट्र 40, केरळ 13 आणि आसाम 12 वाघांचे मृत्यू नोंदवले गेले. देशभरात मृत्यू झालेल्या एकूण वाघांपैकी 31 बछडे होते. यापैकी बहुतेक मृत्यूंमागे प्रादेशिक संघर्ष हे एक प्रमुख कारण म्हणून समोर येत आहे. जागेच्या कमतरतेमुळे होणारी प्रादेशिक भांडणे हे वाघांच्या मृत्यूमागील प्रमुख कारणांपैकी एक आहे. विशेषतः मध्य प्रदेशात गेल्या दशकात वाघांच्या संख्येत अभूतपूर्व वाढ झाली आहे. राज्यातील वाघांच्या संख्येत 2014 पासून 2022 पर्यंत 70% वाढ झाली. या जलद वाढीमुळे स्पर्धा तीव्र झाली आहे. 2025 मधील पहिला वाघाचा मृत्यू 2 जानेवारीला महाराष्ट्रातील ब्रह्मपुरी वनविभागात नोंदवला गेला, जिथे एका प्रौढ नर वाघाचा मृतदेह आढळला. त्यानंतर 3 दिवसांनी मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पात एका प्रौढ मादी वाघाचा मृत्यू झाला.